दूर 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 असा आवाज येत असतो. ड्राव 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 दूर दूर आवाज येत असतो राज ठाकरेचा. बॉम्बे, मुंबई, मुंबई नगरी किंवा महाराष्ट्र डिस्टर्ब करण्याच्या हेतूने काही काही वक्तव्य करत आहेत. अशा अपप्रवृत्तांना सुज्ञ आणि जिम्मेदार नागरिक म्हणून यांना सुनावली पाहिजे, त्यांच्या कांटाळ्या उघडल्या पाहिजेत आणि दोन अपप्रवृत्त भाषा बोलणारे, एक राज ठाकरे आणि दोन असदुद्दीन ओवैसी. मला हे समजत नाही, हे दोघही काय एकाच विचाराला वाहून गेलेल्या अवलादी आहेत की काय, असा मी प्रश्न विचारतो. ह्या दोघांमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य मी सांगितल्याच्या नंतर प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाला ते सत्य वाटेलच, ही डंके की चोट पे खात्री आहे. ते साम्य म्हणजे हे दोघं अशा प्रकारे बाहेर येतात. जून महिना जसा पावसाळ्याचा असतो आणि पावसाळ्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, चिखला मातीच्या घराच्या आजूबाजूचे मळ्यामध्ये राबणारे, ह्या सगळ्यांना एक आवाज येत असतो पावसाळ्यामध्ये दूर 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 असा आवाज येत असतो. ड्राव 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 दूर दूर आवाज येत असतो. तो भेंडकोळ्यांचा आवाज असतो. जशी एक श्वानाची भाषा आहे, म्हणजे त्याला अलीकडच्या काळात कुत्र्याची भाषा म्हणतात. जशी एक वानराची भाषा आहे, तशीच भेंडकोळीची भाषा आहे, भेंडकोळ्यांची भाषा आहे. ड्रॉ 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 ड्रॉ. त्याच प्रकारे निवडणुका आल्या की आपल्या ह्या दोन भेंडकोळ्याच्या आवाजासारखे दोन आवाज येतात. एका बाजूला आवाज येते असदुद्दीन ओवैसीचा, सीजनल, बरोबर, जयश्री पाटील बरोबर सांगतात. तर दुसऱ्या बाजूला येते राज ठाकरेचा. आता या दोघांची निंदा करावी तेवढी कमी आहे. आता विचाराचीच नालस्ती असेल तर त्यांच्या समोर बोलण्यापेक्षा त्यांना सुनावलेलं बरं. आणि त्यांना सुनावत असताना मला हे म्हणायचं आहे, राज ठाकरे ज्या प्रकारे अश्लील भाष्य माजलेत वगैरे शिट्ट्या वाजवून घेण्यासाठी, तसं तर आमची म्हणजे या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हरिभाऊ अनविलकरांचा फड जेव्हा लागतो त्यावेळेस पिर्र शिट्या वाजतात, हे आवाज होतय. आमची लाडकी नृत्यांगना महाराष्ट्राची गौतमी पाटील, तिच्या नृत्यावर सुद्धा तरुणाई शिट्या मारते, आनंद व्यक्त करते. तसा हा राज ठाकरे हा जेव्हा व्यक्त होतो तेव्हा सुद्धा लोकांना शिट्याच मारल्यासारखं वाजवल्यासारखं वाटतंय. एक वेगळंच एंटरटेनमेंट आहे. मला हे समजत नाही की माज सारखे शब्द बोलणाऱ्या राज ठाकरेंना जे समर्थन करतात ते काय बिळात जाऊन बसलेत का? हे वक्तव्य चालतंय का लोकतंत्रामध्ये? ही भाषा आहे का लोकतंत्रातली? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.